हॅलो नमस्कार. तर इथं मी आज आहे, इथं रविवार आहे आणि इथं मी सांडग्याचं पीठ भिजवलेलं होतं. हे जे पीठ आहे ते इथं 4 दिवस आधी मी इथं तांदूळ आहे ते इथं भिजायला ठेवलेली होती. त्यानंतर इथं चौथ्या दिवशी मी इथं जे तांदूळ आहे ते आदल्या दिवशी रात्री इथं मी तांदूळ आहे ते मिक्सरला लावून इथं तसंच ठेवले होते आणि सकाळी त्याच्यावरचे जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि आणि सांडगा आहे ते इथं मी आता का बनवत आहे ते सुद्धा मी इथं पुढं सांगणारच आहे. आणि जो आपण मिक्सरला लावलेला जो चीक आहे तो एका भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि जितका चीक इथं भांड्यामध्ये मावतो त्याचप्रमाणे इथं पाण्याचं प्रमाणसुद्धा तेवढंच घ्यायचं आहे, म्हणजे जो पीठ आहे ते व्यवस्थित छान असं शिजतं. आता ह्यामध्ये मी पाणी घालून आणखी थोडं ह्याला म्हणजे मिक्स करून घेत आहे, एकजीव करून घेत आहे. आणि तुम्ही इथं पीठ शिजवण्यास देखील एक मोठं आणि जाड भांडं घ्यायचं आहे आणि जितकं पीठ घेता तितकंच पाणी वापरायचं आहे, म्हणजे पीठ आहे ते व्यवस्थित असं शिजतं. आता पाणी आहे ते एकदम उकळून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता मीठ घालून घ्यायचं आहे. तुम्ही इथं पापडखार वगैरे घालू शकता, पण मी इथं घातलेली नाही. त्यानंतर इथं तुम्ही कुणाच्या तर मदतीने आहे पीठ आहे इथं घालून घ्यायचं आहे, कारण की एका हाताने घालून एका हाताने हलवता येत नाही. आणि इथं पीठ घातल्यानंतर एकदम छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि गाठी होऊ द्यायचं नाही. एकदम कंटिन्यू तुम्हाला हलवायचं आहे. पीठ आहे ते शिजेपर्यंत तुम्हाला इथं हलवून घ्यायचं आहे. आणि इथं सांडगं आहे ते इथं मी आता का बनवत आहे एवढ्या लवकर, तर मार्चमध्ये आमची यात्रा आहे. आमची इथं खूप मोठ्याने यात्रा असते. 3 वर्षातून एकदा आमची लक्ष्मी देवीची यात्रा असते आणि तुम्हाला तर माहीत आहे गावाकडे यात्रा असल्यानंतर किती तयारी आपण करायची असतात. इथं मी सांडगे वगैरे मला जसं जसं वेळ मिळेल तसं तसं मी इथं आवरून घेत आहे. आणि इथं मिरच्या वगैरे मला अजून आणून ते सुद्धा इथं करून घ्यायचं आहे. चटणी वगैरे ते सुद्धा मी इथं मला वेळ मिळाला तर ते सुद्धा मी इथं तुमच्याबरोबर शेअर करेन. आता पीठ आहे ते व्यवस्थित असं शिजत आहे. त्यानंतर मी इथं रवी घेऊन त्यामधील जी गुठळ्या आहेत ती काढून घेत आहे. अजिबात इथं गाठी वगैरे करायचं नाही. कंटिन्यू पीठ आहे ते हलवून घ्यायचं आहे आणि इथं 15 मिनिट तुम्ही वाफवून सुद्धा घ्यायचं आहे पीठ आहे ते शिजल्यानंतर. आणि इथं पाण्यामध्ये हात घालून तुम्ही चेक करून घ्यायचं आहे पीठ शिजलं की नाही. जर शिजलं असेल तर हाताला वगैरे चिटकत नाही. आता माझं पीठ आहे ते शिजत आलेलं आहे. मी आणखी थोडी इथं 15 मिनिट तसंच वाफेवर ठेवून देणार आहे. त्यानंतर इथं मी बाहेर आहे उन्हामध्ये इथं घालणार आहे. आता मी ह्यांना थोडीशी इथं चकलीच्या साच्यामध्ये घालून दिलेलं आहे, त्यांनी घालत आहे. त्यानंतर मी इथं गल्लीमध्ये ज्या मुली असतात त्यांना बोलवून इथं मी मुलींना बोलवलेलं आहे, त्या देखील आलेल्या आहेत. त्यांना आता साच्यामध्ये मी इथं पीठ घालून देत आहे. त्यासुद्धा इथं सांडगं घालत आहेत. आणि अशा प्रकारे आमचा रविवार गेलेला आहे. आणि इथं जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंही मी इथं फोर्सफुली कुणाला सांगत नाही, पण जर तुम्हाला आवडत असेल तर इथं माझे व्हिडिओज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.